लागली भूक. चावत नाही ना रे तू? चावत नाही ना? MRF कंपनीची बॅट आहे. 2 आंबे आहे. त्याला वाटलं तर मी आंबे चोरून घेईन. अहो पाहुणे वेळ नका उठू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ सकाळ आम्हाला निलेश भाऊ भेटले. ते रात्री ना आमची गाडी घेऊन गेले होते. त्यांच्या गाडी जरा फॉल्ट झालता ना. आता त्यांनी माझी गाडी आणली. आता ते त्याची गाडी घेऊन चालले आहे का नाही. सावकाश जा. त्याला मला नाश्ता करायचे का, पण ते म्हणले नाही आज मला गुरुवार आहे आणि आज उपवास आहे त्यांचा ना. कोणत्या देवाचा आहे? आपलं स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा उपवास आहे आज. त्याच्यामुळे त्यांनी काय नाश्ता नाही केला. आज फाकट्याला आरती असते स्वामी समर्थांची. तर भाऊ जाणार आहे आज आहे का नाही. तर मी पण जातो संध्याकाळी. जेवण पण असते. निलेश भाऊ म्हणते. यांचं नाव निलेश आहे. निलेश भाऊ गोपाळी. यांचा काही ना ट्रॅक्टर आहे. पॉवर टिलर ऊसातली सरी फोडायचा. 2000 रुपये एकर निघत आहे ना. रेट वाढलाय नाही. हां 2000 रुपये एकरनी 1 नंबर सरी फोडी द्याय. कोणाला जर सरी फोडायची असेल तर यांची गाठ घ्या. नंबर सांगाव. सकाळ सकाळी अन्न बघा पेट्रोलची बाटली भरली. पूजेने आता मला सकाळ सकाळ पोहे आणून दिले. तर आता अख्खं लिंबू पिळे मी त्याच्यात. आता तुम्ही पोहे खायले या, मी पण पोहे खातो. हे बघा आपले मित्र सकाळ सकाळ डाळिंबाच्या वावरात आलेले. हां हे दोघं बंधू. इकडे बघा नाश्ता करायला या. पोहे केले. काहीच नाही बोलत ती दोघं आहे का. बोका आला लगेच मायाक. लागली भूक. चावत नाही ना रे तू? चावत नाही ना? लय दिवसातून हात लावतोय तुला. नाही तर चावायचा भाऊ. तुझी काही गॅरंटी नाही. पाऊस यायला चालू झालाय. पूजा पण यायला चालू झाली. आदित्यराव यशराज. तर आता पाऊस यायला लागलाय. गोठ्यात घेतो खाट. नाही तर ती भिजन. ही कांद्याची कोणाची आहे ती झाकून ठेवा ना. ते भिजून जाईल. मी तर खाट घेतो आपली ना गोठ्यात. रातचं मला झोपाय होईल. तर आता आपली भांडी धुवून घे. तर यशराज दांडक घेऊन आता क्रिकेट खेळायला चालले वाटते. दाखव यशराजची बॅट. आमच्या कोणत्या कंपनीची बॅट आहे? MRF कंपनीची बॅट आहे. आमचे दादू शेट आलेले आहे तिकडून लगेच ट्रॅक्टर घेऊन. बांगा बघ यांचा ट्रॅक्टर चालवायचा नाद नाही करायचा. सेकंड पडत आहे पण. आता व्हिडिओ काढला. लोकेश भाऊ पळाला. बघू घ्या तुम्ही. 2 आंबे आहे. त्याला वाटलं तर मी आंबे चोरून घेईन. त्याच्यामुळे पळून गेला होता काय का. कसे पळा ते. पडसड रे पळू नका. ही आमची गाई. त्याच्यापासून कधी पण सावध राहायचं. ती कधी पण आहे ना शिंगे ना मारू शकते. जिले मारा व्याखर आहे. उगाच मला मारित नाही तर कधी कधी बिंगली ना मला पण हानी ती. हिचं पण तसंच अनोळखी माणसाला दाडक्याच देते डायरेक्ट. ही नाही मारत. ही गरीब आहे बिचारी. थांबा. श्रद्धा आलेल्या आहे आता सासरवाडीवरून. त्यांच्या भूषण दादा पण आले. मला वाटतं पूजाला भेटायला आले काय श्रद्धाताई. या तुम्हाला पूजा ताईला भेटून देतो. इकडे आमच्या पूजा ताई कुठे गेल्या. हां इथे बघा अंधारात बटाटा कापीते. यांच्या बरोबर गप्पा मारा जरा. कधी आली का तू? मी आले पण तुला पाहिलं म्हणून नाही आले. मग आता तुमचं बरं आहे का? आमचं बरे. बटाटा काय साठी कापी ती श्रद्धा ताईंचं बरे. श्रद्धा ताई आता मदत करणार आहे पूजा ताईला. पाहुणी झाली मग गप्पा मारा. पाहुण्यांचं काय म्हणणं आहे नेमकं बोला. भूषण दादा काय म्हणणं आहे श्रद्धा ताईंचं. काय श्रद्धा ताईने काय आणलं तुला खायला? कॅडबरी लाडू. अजून इकडे ये. पडला. उठा. भूषण दादा पडला आहे. हा लोकेश बा किती भारी बोलते. आहे का मी जप्त करेल सायकल तुझी. लोकेशची सायकल आहे. अशी नाही टाकायची बाळा. सरळ कर तिला. सायकल सरळ कर. असं नाही दुसरं इथे खांबाला उभी कर. खांबाला उभी कर पण पाडू नको. आणि ते गाब्याला आपलं ते लाथळ आहे ना ते पण सरळ कर. अन्न आल्या खवळतील मलाच. अन्न कुठे गेलेले? शिरूरला. बरं तुम्ही उरका लवकर. मला भूक लागलेली आहे. परत आणणार बडाक स्वयंपाक नाही करता येणार. आता काय करता. आता ठेवून घ्या तिला महिनाभर इथं. मी ठेवून घेईल पण घरची ठेवून देतील का तिला? देतील ना. कार लोकेश कुठे माझी भूषण दादा लपले. कुठे माझी दिसले का लोकेश दादा कुठे गेले भूषण दादा. बरं तुम्ही उरका चला. आणि सोन श्रद्धा असं नाही नीट खेळायचं. हा श्रद्धा ताईला पावभाजी नाही तर वडापाव कर. लाईक करा फॉलो करा बाय बाय सबस्क्राइब करा. हा कमेंट डालो घंटी दबाए. हा
बेल आयकॉन प्रेस करा. मला आता गायला आहे ना थोडं खायला आणायला लागेल गावात बिवात. बारकीने मला सांगितलं नाही तर म्हणे इथं टाइमपास करतो कामधंदा करायला नको म्हणतो. आता अंधार पडलाय मी चाललोय गावात आणायला गायांना. लय आरडात आहे काय आज खायलाच नाही त्यांना लय असं. आता काय यांनी दगड लावलाय पुढं जाऊ द्या. लोकेश शर्टला काय मेहंदी काढली काय मागून पाडू नका तुम्ही ना. आता घरी जा अंधार पडलाय. वाघ आलेला इथे एकतर ना. इकडे नका येऊ घरी जा पळा. कुठे यायचे कुठं नका येऊ आपल्या घरी जा. आम्ही चालू गावात आणायला इकडे. बरं चला. तर आता बारक्याला मी एक गावताची गवळी तोडून दिली. आता तो घेऊन जाईल काय तर इथंच ठेवतो. उचल बघा आता एवढी मोठी कवळी एकटा उचलणार. गावरांगायचं दूध पितोय त्याच्यामुळे एवढी ताकद आहे त्याच्याकडे. आता आम्ही जातो घरी. आता मला ते म्हणला मोकळा नको येऊ घरी. ते शेळ्यांना आहे ना थोडं ते पलीकडचं बारकल गावात आहे का ते तोडून आण. आता मी पलीकडे चाललोय हे गावात तोडायला. कुठे याचं शेज हां ते गावात तोडायचे आपल्याला. आता का मी शेळ्यांना आहे ना खायला टाकलं ते मगाशी गावात आणून तोडून आणि खायला टाकल्यावर लगेच मला अक्षय भाऊ भेटले. अक्षय भाऊ माझाच व्लॉग बघा ते कसं वाटतंय व्लॉग मग अक्षय भाऊ. बघा ते रात्रीचं सुद्धा काम करते शेतीत. आताच शेतातून काम करून आलंय ते. हे आपली युवा शेतकरी श्रद्धाताई ना लय दिवसातून आल्या का. आता आम्ही त्यांना आहे ना चहा करणार आहे. चहा पिणार ना तुम्ही. थांबा चहा आवडतोय तिला. आता माझ्या डिक्कीत आहे ना दुधाची पिशवी. अरे पिशवी हाय हाय हाय. मी म्हणलं पिशवी गायब झाली काय. तर गायचं दूध द्यायचं बंद झालंय ना आमच्या त्याच्यामुळे आता पिशवीतल्या दुधाचा चहा करायला लागणार आम्हाला. या तुम्ही या. पूजाताईंनी हो का आता दुधाचा चहा करून आणलाय आम्हाला. सर्वांना द्या. श्रद्धाताईंना द्या मेन. श्रद्धाताई एक गोट घ्या बरं. कसं झालं आम्हाला सांगा. आदित्य भाऊ पण कमी करते चहा. अरे वाढवलाय चहा वाढवलाय. अण्णासाहेब चहा घ्या. अहो घ्या दुधाचा नको मग कोणता घेता. कोरा घेता ना. अहो दुधाचा चहा उलट सगळ्यात भारी. इथं ठेव मी सगळे कप पितो आता. एवढे सांडव सण फक्त एवढं ध्यान ठेवा. ठेव खाली चल. नको बाई यांच्या मागून काय नाही मी सांगतो. तू नाही पिणार का चहा. तू नाही पिणार का चहा. तर मित्रांनो तुम्ही चहा प्यायल्या बरं का. थोडी ना साखर कमी झाली बरं का. पण असंच बरं आहे साखर कमीच पाहिजे नाही तर डायबिटीज होऊ शकते. आता बघा अर्धा कप केलाय मी पटापट पितो. तर बघा आता मी कसं चहा पितोय. एका झटक्यात चहा पिलो चांगलं तोंड भाजलं. आता दुसरा चहा पण मी एका झटक्यात पिणार बघा. नाही हा कप नाही. आता अजून एक हा एक कप आहे ना मी एका झटक्यात पितो बघा. बघा मग इतका पटापट चहा पिलो मी. आहे का कोणा तेवढी हिंमत. अजून एक पिऊ का मी. कप सगळं मोकळं आहे नाही तर मरण बर का मी. तुम्ही घरी असा प्रयोग नका करू. आतडी कातडी जळून जातील. आत्ताशी घेतलाय फुल भरलेला दुसरा कप. आता ते सावकाश हुकून पितो. श्रद्धाताई घ्या. तो पटापट प्या आणि हा पण प्या. श्रद्धाताईंचे पतिदेव तुम्ही चहा प्यायला या बरं का एक दिवस आमच्या घरी. जोडीने या श्रद्धाताईंना घेऊन. तुम्ही येताना श्रद्धाताईंना सोडून जाता. त्यांना काम असतंय. हा पण कामात काम ते वेळात वेळ काढून आहे ना तुम्ही आमच्या घरी या. पूजाताई ना पावभाजी नाहीतर मिसळ पाव नाहीतर आमरस नाहीतर वडापाव. आता सीझन कशात चालू आहे खरं सांगायचं. आता खरं सांगू तर बेकरीचा सीझन चालू आहे. कशाचा. बेकरीचा सीझन चालू आहे. वडापाव करू आपण. दोंड्या खायला. हा आमच्या वहिनीबाई कसे दोंडे बनवतात लय मगाशी भारी लय भारी सांगितलं. मला नाही आवडत ते दोंडी. वांग्याचं काहीतरी करतात पण वांगे खात नाही. हो का एवढा चहा शिल्लक राहिलाय होता. तुम्ही मला किती चहा द्या. चहाच वाटत नाही. रातचं काय बस 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 बस. श्रद्धाताईंना दुसरा कप दिलाय बघा आम्ही आता भरून.
हे उष्ण त्याने डोकं नाही दुखणं मग बरं. अहो ते आता मी आजपासून आहे ना लय चहा पिणार नाही बरं का. आज पहिल्यांदा शेवटचा चहा, कारण की चहा नाही ना माझ्या तोंडावर लय पुळे येते. पूजाताई आपल्या एवढं कप धुवून टाका. हा श्रद्धाताई, अहो पाहुणे वेळ नका उठू. श्रद्धाताई उठून आल्या कप द्यायला माहिती का. ते मागचा चहा पेले का. हा बेल्या का ही आमची करीना. खरंच करीन नाव. ओके कुरकुरे पूजेने खायला नाही पाहिजे बरं का. अण्णा खाते एकटे एकटे, मला काय म्हणले नाही खा म्हणून. श्रद्धाताई आमची जुने व्लॉग बघा द्या बघा. गेली रेंज. रेंजचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. हा तुझं खिशात ठेव ना खिशात. खिसा नाही का मी राहू दे इथं. तर आता अक्षय आणि मी ना लय दिवसातून आहे ना हॉटेलला जेवायला आलो आता आम्ही. आता का इथे माळवाडी पाट्यावर आपले 2 सबस्क्रायबर भेटलेले. हे पण आपले सबस्क्रायबर आहे. संकेतराव, बारीकराव, प्रशांत भाऊ, हर्षल भाऊ यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय बरं का. तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. हॉटेल संकेत डाबा. संकेत डाबा तुमच्या डाब्यावर काय भेटत स्पेशल. चिकन मी नाही खात चिकन. चिकन सोडून दिलं का. चायनीज चायनीज भेटत आहे, तर आपण चायनीज खायला जाऊ उद्या.